तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत मित्रांनो व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर। आता व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय असतं तुम्हाला सुद्धा बोर्डवरचं दिसत नसेल तर तुम्हाला कमेंटमध्ये याची डेफिनेशन पाठवून देतो आणि मी म्हणतो त्यामध्ये लक्ष द्यायचं। द प्रोसेस in which network by cross-link, the process in which network by cross-link introduced in a elastomer किंवा नॅचरल रबर। मित्रांनो आपण व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर डेफिनेशन समजा तुम्हाला दिसत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतो। द प्रोसेस इन विच नेटवर्क बाय क्रॉस लिंक इंट्रोड्यूस इन इलास्टोमर किंवा याला नॅचरल रबर म्हणू शकतो, याच म्हणून आपण व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर। त्याचं एक्झाम्पल कसं बघा मित्रांनो, कार्बनचे 4 बॉन्ड करायचे म्हणजे कार्बन करायचे 4, इथे H2 द्यायचं स्टार्टिंगला, आखरीला पण H2 द्यायचा। ओके, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड, इथे H घ्यायचा आणि दुसऱ्या कार्बनवर H घ्यायचा आणि तिसऱ्या कार्बनवर CH3 घ्यायचा। ओके, असं N प्लस सल्फर घ्यायचा, सल्फर नंतर एक एरो नंतर त्या एरोवर एक हीट मीन्स ट्रायंगल। ओके, तुम्ही सगळं लिहून घ्या, पहिले त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, मित्रांनो। बघा मित्रांनो, आपण मगाशी जे एक्झाम्पल घेतलं होतं तेच एक्झाम्पल आहे आणि त्या एक्झाम्पल खाली स्ट्रक्चर येणार आहे आणि याचं या एक्झाम्पलचं नाव आहे सल्फर व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर। याचं नाव तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे। आणि मित्रांनो, जेवढी बॉन्डिंग्स वगैरे दिलेली आहे या सगळ्याच्याला काय म्हटलेलं आहे, इलास्टोमर, ज्यालाच आपण नॅचरल रबर असं म्हणतो, ठीक आहे। आता मित्रांनो आपण याचं स्ट्रक्चर काढूया। सेम तसंच घ्यायचं, कार्बन घ्यायचे 4, 1 2 3 4, हा H2 हा H2, हा सिंगल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड, अपवर्ड डायरेक्शन H, अपवर्ड डायरेक्शन CH3, मध्ये सल्फर, पुन्हा 4 कार्बन 1 2 3 4, इथे कार्बन द्यायचं आहे, ठीक आहे, कार्बन सेम इथे पण H2 इथे पण H2, बट आता ही जी अपवर्ड डायरेक्शन H आणि CH3 डाउनवर्ड डायरेक्शन H आणि हा CH आणि याची बॉन्डिंग्स अशी दाखवायची। याला म्हणतात सल्फर व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर। या एक्झाम्पलचं नाव लिहा, सल्फर व्हॅल्कनायझेशन ऑफ रबर, ठीक आहे। धन्यवाद।